हम्म. जेव्हा आपण संत तुकाराम महाराजांचं नाव ऐकतो ना, तेव्हा साधारणपणे आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं? साहजिकच आहे. एक अतिशय शांत चेहरा, टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामात पूर्णपणे तल्लीन झालेले महाराज. अगदी बरोबर. म्हणजे आयुष्यात कितीही मोठी संकटे आली किंवा तत्कालीन समाजाने त्यांचा कितीही छळ केला, तरीही अत्यंत संयमाने आणि प्रेमाने सगळ्यांना क्षमा करणारी एक महान विभूती. हो ना, आपल्याला संतांची हीच एक अतिशय साधी, कोड आणि शांत प्रतिमा माहीत असते. त्यांच्याकडून आपण नेहमीच केवळ शांती आणि करुणेचीच अपेक्षा करतो. पण जर मी असं म्हटलं की याच परम क्षमाशील संत तुकाराम महाराजांनी काही विशिष्ट लोकांसाठी नरकातल्या अत्यंत भयंकर शिक्षा. भयंकर म्हणजे खरंच अंगावर काटा आणणाऱ्या शिक्षा आहेत त्या. हो, म्हणजे थेट तलवारीने शरीर कापून काढण्याची आणि उकळत्या तेलात टाकण्याची शिक्षा सुचवली आहे. तर सुरुवातीला विश्वासच बसत नाही. नक्कीच. हा खरोखरच एक धक्कादायक वाटणारा पण तितकाच ऐतिहासिक आणि खरा पैलू आहे. कसं आहे ना, आपण सहसा संतांच्या साहित्यातून फक्त भक्ती आणि प्रेमाचे धडे शोधत बसतो. अगदी. पण 17व्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक परिस्थितीवर जर आपण नजर टाकली तर तिथे काही अत्यंत गंभीर आणि चुकीच्या गोष्टी घडत होत्या. आणि त्या दांभिकपणाविरुद्ध तुकाराम महाराजांनी जो एल्गार पुकारला ना, तो कोणत्याही युद्धातील शस्त्रापेक्षा प्रखर होता. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण या ऐतिहासिक आणि धक्कादायक विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. आज आपण तुकाराम महाराजांच्या एका अशा ऐतिहासिक साहित्यावर, म्हणजे त्यांच्या एका विशिष्ट अभंगावर बोलणार आहोत, जिथे त्यांचा हा अत्यंत उग्र, आक्रमक आणि रोखठोक अवतार आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी एका विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठी अशा भयानक नरक यातनांचे वर्णन केले आहे, जे वाचून खरोखरच धडकी भरते. हो, पण त्यांनी ज्या अपराधावर बोट ठेवले ना आणि ज्यासाठी त्यांनी या शिक्षा सांगितल्या आहेत, तो अपराध वरवर पाहता कदाचित आजच्या जगात, म्हणजे आजच्या काळात आपल्याला खूप नॉर्मल किंवा सामान्य वाटू शकेल. बर. पण महाराजांच्या दृष्टीने तो समाजाचा आणि निखळ भक्तीचा सर्वात मोठा विश्वासघात होता. तो अपराध म्हणजे अध्यात्माचं बाजारीकरण, देवाच्या नावावर आणि कथेवर पैसे कमवणं. अच्छा, हेच मला खूप रंजक वाटतं. आपण थेट त्या मूळ संदर्भाकडेच येऊया. या साहित्यातील पहिली ओळच आपल्याला त्या गुन्ह्याची ओळख करून देते. ओळ अशी आहे: कथा करुनिया द्रव्य घेती देती, तया अधोगती नरकवास. याचा अगदी सरळ अर्थ असा की जे लोक देवाच्या कथा सांगून किंवा कीर्तन करून त्या बदल्यात द्रव्य म्हणजे पैसे घेतात आणि जे ते पैसे देतात, त्या सर्वांची अधोगती होते आणि त्यांना नरकवास भोगावा लागतो. इथे ना महाराजांचा स्वतःचा जो जीवन प्रवास आहे तो लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बघा, तुकाराम महाराज हे स्वतः एकेकाळी सावकार होते. हो, बरोबर. अगदी. आणि त्यामुळेच जे लोक याच ईश्वराच्या नावाचा वापर करून स्वतःची तिजोरी भरत होते, त्यांना प्रचंड संताप येत असे. त्यांचा तो संताप साहजिकच होता. पण मला इथे एका गोष्टीवर लक्ष वेधून घ्यायचंय. म्हणजे पैसे घेणाऱ्याला शिक्षा मिळणं मला पूर्णपणे समजू शकतं. कारण तो ज्ञानाचा बाजार मांडतोय, तो स्वतःच्या स्वार्थासाठी एका पवित्र परंपरेचा वापर करतोय. पण या रचनेत एक अत्यंत धक्कादायक भाग आहे. कोणता? तुकाराम महाराज म्हणतात की जे लोक अशा कीर्तनाला किंवा कथेला पैसे देतात, त्यांनाही नरकवास भोगावा लागतो. हे थोडं जास्तच कडक नाही का वाटत? अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतं की देणारा तर फक्त एक निष्पाप श्रोता आहे? हो ना, तो तर फक्त ज्ञान मिळवण्यासाठी आलाय तिथे. इथेच तर खरी गोम आहे. आपण जर अर्थशास्त्राचा अत्यंत साधा नियम पाहिला, जिथे मागणी असते तिथेच पुरवठा होतो, होय ना? मागणी तसा पुरवठा. जेव्हा एखादा माणूस भक्तीसारख्या अत्यंत पवित्र आणि अमूल्य गोष्टीसाठी पैसे मोजायला तयार होतो, तेव्हा तो एका अत्यंत चुकीच्या प्रक्रियेला खतपाणी घालत असतो. तो अजाणतेपणे का होईना, पण त्या बाजारीकरणाला प्रोत्साहन देतो. अच्छा, म्हणजे हे असं झालं का? समजा मला माझ्या आईकडून काही मायेचे शब्द ऐकायचे आहेत किंवा वडिलांचा एखादा महत्वाचा सल्ला हवाय, आणि त्यांनी त्यासाठी माझ्यासमोर रेट कार्डच ठेवला की बाबा 5 मिनिटांच्या संवादासाठी 500 रुपये, तर त्या नात्यातलं पावित्र्य, ती शुद्ध भावना तिथेच संपेल ना? तो केवळ एक व्यावसायिक व्यवहार उरेल. तंतोतंत हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होते. अध्यात्म आणि कीर्तन हे तत्कालीन समाजात प्रबोधनासाठी होतं. ते समाजाला एकत्र बांधून ठेवणारं एक मुक्त ज्ञानसत्र होतं. बरं. पण जेव्हा तुम्ही तिथे पैशांची देवाणघेवाण सुरू करता, तेव्हा तुम्ही साक्षात परमेश्वराला एका उत्पादनात म्हणजे एका प्रॉडक्टमध्ये बदलत असता आणि पैसे देणारा माणूस या व्यवस्थेला आपल्या पैशांच्या जोरावर अधिकृत करत असतो. बापरे.
म्हणूनच महाराज स्पष्ट करतात की ज्ञानाचा बाजार मांडणारा जेवढा पापी आहे तेवढाच तो बाजार सजवणारा, तिथे जाऊन खरेदी करणारा ग्राहकही पापी आहे. हे पाप एकांगी नाहीये, ते परस्पर संमतीने झालेलं पाप आहे. खरंच हा दृष्टिकोन मला कधी सुचलाच नव्हता. आपण नेहमी देणाऱ्याला भोळा भाबडा समजतो, पण तो नकळतपणे या भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनलेला असतो. अगदी बरोबर. आणि या बाजारीकरणाला प्रोत्साहन देण्याचा परिणाम किती भयानक असू शकतो हे जेव्हा मी पुढच्या ओळींमध्ये वाचलं ना, तेव्हा मला अक्षरशः घाम फुटला. म्हणजे महाराज केवळ तुम्हाला पाप लागेल किंवा तुमची अधोगती होईल असं मोघम म्हणून थांबत नाहीत. नाही, ते अत्यंत स्पष्ट बोलतात. हो, ते थेट अत्यंत क्लेशदायक नरकांची नावे घेतात. रवरव, कुंभपाक, भोगिती यातना. मला खरं सांगा, हे रवरव आणि कुंभपाक हे शब्द नुसतेच कवितेचं यमक जुळवण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी वापरलेत की यामागे काही विशिष्ट अर्थ आहे? संतांच्या साहित्यात एकही शब्द विनाकारण किंवा केवळ यमकासाठी नसतो. गरुड पुराणात आणि इतर अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पापांसाठी वेगवेगळ्या नरकांचे अत्यंत सविस्तर वर्णन केलेलं आहे. जर आपण कुंभपाक या शब्दाचा शब्दशः अर्थ पाहिला तर कुंभ म्हणजे मडके किंवा एक मोठे भांडे आणि पाक म्हणजे शिजवणे. बापरे. जो माणूस दुसऱ्यांना फसवतो, गरिबांचे आणि भोळ्यांचे शोषण करतो, त्याला एका महाकाय भांड्यात उकळत्या तेलात टाकले जाते, अशी ती भयानक संकल्पना आहे. म्हणजे तुम्ही लोकांच्या श्रद्धेचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेताय, तर निसर्गाच्या न्यायव्यवस्थेत तुम्हाला स्वतःलाच एका प्रचंड मोठ्या भांड्यात उकळत्या तेलात शिजवलं जाईल. हा निव्वळ बदला वाटतोय. आई जवरव हा नरक त्याहूनही भयंकर मानला जातो. रुरू नावाच्या अत्यंत क्रूर आणि भयानक प्राण्यांनी भरलेला हा नरक असतो, जिथे खोटे बोलून आणि विश्वासघात करून संपत्ती मिळवणाऱ्या लोकांना पाठवले जाते. अरेच्छा. तिथे हे प्राणी त्यांना सतत यातना देतात. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या शिक्षा केवळ कोणाला तरी घाबरवण्यासाठी नाहीत, तर त्या कर्माच्या तीव्रतेचं प्रतीक आहेत. पण यात मला एक गोष्ट खूप खटकतीये किंवा म्हणूया विचार करायला लावतीये. काय? ह्या नरक यात्रांच्या वर्णनानंतर लगेचच पुढच्या ओळीत असं स्पष्ट म्हटलंय की नय्य नारायणा करुणा कॅंची, म्हणजे साक्षात नारायण जो देव आहे तो सुद्धा यांच्यावर जराही दया करणार नाही. पण आपण तर लहानपणापासून हेच ऐकत आलोय ना की देव हा परम दयाळू आहे, तो दीनानाथ आहे. पुराणांमध्ये अजामेळासारख्या घोर पापी माणसालाही त्याने मरणाच्या दारात केवळ देवाचं नाव घेतलं म्हणून देवाने क्षमा केल्याच्या कथा आपण ऐकतो. हो, ऐकतो आपण. मग इथेच याच विशिष्ट परिस्थितीत अचानक देवाची करुणा का अटते? देवाचा हा एवढा मोठा राग कशामुळे? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं की हा कोणताही सामान्य अपराध नाहीये. जेव्हा तुम्ही चोरी करता किंवा खोटे बोलता तेव्हा तुम्ही एखाद्या माणसाविरुद्ध गुन्हा करता. बरोबर. पण जेव्हा तुम्ही कीर्तनातून, देवाच्या कथांमधून पैसे उकळता तेव्हा तुम्ही साक्षात देवाच्या नावाचा वापर करून गुन्हा करत असता. हे एका अर्थाने आध्यात्मिक पातळीवरचे कॉस्मिक आयडेंटिटी थेफ्ट आहे. ओहो, देवाच्या सहीचा गैरवापर. म्हणजे तुम्ही देवाचं नाव सांगून लोकांची दिशाभूल करत आहात. अगदी तसंच. तुम्ही नारायणाच्या नावाचीच विक्री करत आहात. निखळ भक्ती या संकल्पनेचाच तुम्ही गळा घोटत आहात. ज्या भोळ्या माणसाला देवापर्यंत पोहोचायचंय त्याच्या आणि देवाच्या मध्ये तुम्ही पैशांची एक मोठी भिंत उभी करत आहात. अशावेळी तुम्ही ईश्वराशीच सर्वात मोठा द्रोह करता. आणि जेव्हा तुम्ही द्रोहच थेट ईश्वराशी करता तेव्हा ईश्वरी क्षमेचे दरवाजे कायमचे बंद होतात. अच्छा. कारण तुम्ही त्या क्षमेचाही बाजार मांडण्याची शक्यता असते. म्हणूनच नारायण त्यांच्याकडे पाठ फिरवतो, त्यांना वाऱ्यावर सोडतो. म्हणजे जो देव संपूर्ण जगाचा तारणहार आहे तोच इथे म्हणतोय की तुम्ही तुमच्या कर्माची फळे भोगा, मी तुम्हाला वाचवायला येणार नाही. अगदी. परमेश्वराने पाठ फिरवणं ही मला वाटतं उकळत्या तेलापेक्षाही मोठी शिक्षा आहे. आणि यानंतर ज्या शिक्षा सुरू होतात, म्हणजे हे वाचताना मला अक्षरशः असं वाटलं की मी एखादा डार्क फॅन्टसी किंवा अत्यंत हिंसक असा मध्ययुगीन सिनेमाच पाहतोय. पुढचं वर्णन असं आहे, असी खड्गधारा छेदिती सर्वांग, तप्तभूमी अंग लोळविती. हो, याचा शब्दशः अर्थ पाहिला तर खरंच अंगावर काटा येतो. असी आणि खड्ग म्हणजेच तलवार. तलवारीच्या अत्यंत तीक्ष्ण धारेने त्या व्यक्तीचं संपूर्ण शरीर कापले जाईल, त्यांचे सर्वांग छिन्नविछिन्न केले जाईल. बापरे. आणि इतक्यावरच न थांबता अत्यंत तापलेल्या जमिनीवर म्हणजे तप्त भूमीवर त्यांच्या त्या जखमी शरीराला लोळवले जाईल. हे दृश्य नुसतं डोळ्यांसमोर आणलं तरी धडकी भरते. पण मला खरंच सांगा,
संत तुकाराम महाराज खरोखरच असं सुचवत आहेत की मेल्यानंतर तिथे काही लोक तलवारी घेऊन उभे आहेत जे तुमचे तुकडे करतील? की ही फक्त समाजातील या दांभिक लोकांना वठणीवर आणण्यासाठी वापरलेली दहशतीची भाषा आहे, एक पोएटिक डिव्हाइस म्हणून? इथे आपण थोडं मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक पातळीवर जाऊन याकडे बघायला हवं. कसं आहे ना, खऱ्या अध्यात्माचं मुख्य काम काय असतं? माणसाच्या मनाला शांतता देणे, जीवनातील ताणतणावातून थंडावा देणे. अगदी बरोबर. पण हे जे भोंदू लोक असतात, जे पैशांसाठी खोटा अध्यात्माच्या बाजार मांडतात, ते त्यांच्याकडे येणाऱ्या निष्पाप आणि आधीच त्रस्त असलेल्या लोकांच्या मनात नेमकं काय पेरतात? ते त्यांना आणखी घाबरवतात. म्हणजे ग्रहताऱ्यांची भीती, पापाची भीती. बरोबर. ते त्यांच्या मनात भीती पेरतात, अनावश्यक कर्मकांडांचे ओझे लादतात आणि त्यांना मानसिकदृष्ट्या एका तप्त भूमीवर म्हणजे सततच्या अशांततेच्या, होरपळणाऱ्या अवस्थेत ढकलतात. ते लोकांच्या श्रद्धेचे तलवारीसारखे तुकडे करतात. एक सेकंड. म्हणजे जे ते इतरांना देतात तेच त्यांना इथे परत मिळतंय. हा एक मोठा आहा मोमेंट आहे माझ्यासाठी. हो ना. म्हणजे इथे उकळतं तेल, तलवारीच्या धारा किंवा तापलेली जमीन ही फक्त भीती दाखवणारी भौतिक ठिकाणं नाहीयेत, तर ती त्या मानसिक अवस्थेची रूपक आहेत. अगदी बरोबर पकडलात तुम्ही. कर्माचा सिद्धांत फक्त तुम्हाला शिक्षा देत नाही, तर तो तुम्हाला तुमचाच आरसा दाखवतो. क्या बात है. तुम्ही समाजाला ज्ञानाच्या नावाखाली फसवून त्यांच्या भावनांना तलवारीच्या धारेसारखं कापत आहात. त्यांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना मानसिक तप्त भूमीवर लोटत आहात, तर आध्यात्मिक न्यायानुसार तुम्हालाही त्याच वेदना अनुभवाव्या लागतील. त्या वेदना कदाचित भौतिक तलवारीच्या नसतील, पण त्या आत्मिक स्तरावर तितक्याच तीक्ष्ण आणि होरपळून काढणाऱ्या नक्कीच असतील. समाजाला लुटून जे ऐश्वरामाचं आयुष्य ते जगले, त्या प्रत्येक पैशामागे असलेल्या पापाची ही एक अटळ परतफेड आहे. आणि म्हणूनच या सगळ्यातून सुटकेचा कोणताही मार्ग उरत नाही. शेवटी हा विचार एका अशा निष्कर्षावर येतो जिथे परतीचे सगळे दोर कापले जातात. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज स्वतःच्या नावाची मोहर उमटवून अत्यंत ठामपणे सांगतात की तुका म्हणे तया नरक न चुकती, सापडले हाती यमाचिया. या ओळीत एक प्रकारची अत्यंत कठोर अशी कायदेशीर भाषा वापरली आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? सापडले हाती यमाचिया. म्हणजे आता ते वैश्विक कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की इथल्या मानवी जगात काय होतं, तुमच्याकडे खूप पैसा असेल, मोठी राजकीय ओळख असेल, तर तुम्ही चांगले वकील लावून कायद्यातल्या पळवाटा शोधून सुटू शकता. होय. तुम्ही इथल्या मानवी न्यायालयाला मॅनेज करू शकता. पण मृत्यूची देवता यमराज हा काही लाच घेणारा अधिकारी नाही. तिथे तुमचा पैसा, तुमची इथली लोकप्रियता काहीच कामाला येणार नाही. आणि म्हणूनच तुका म्हणे हा उल्लेख इथे खूप महत्वाचा ठरतो. संतांच्या साहित्यात जेव्हा तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे असा उल्लेख येतो ना, तेव्हा ती फक्त कवितेच्या शेवटी केलेली स्वाक्षरी नसते. बरं. तो एक अंतिम सत्याचा दावा असतो. तुकाराम महाराज स्वतःच्या सर्व आध्यात्मिक अधिकाराने हा निकाल देत आहेत की तुम्ही इथल्या जगात कितीही मोठे कीर्तनकार असा, तुमच्याकडे कितीही मोठी संपत्ती असू दे, पण एकदा का तुम्ही हा अध्यात्माचा बाजार मांडला की या वैश्विक न्यायव्यवस्थेपासून तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. यमाच्या हाती सापडणे म्हणजे अंतिम आणि अटळ अशा सत्याला सामोरे जाणे. तत्कालीन महाराष्ट्राचा विचार केला तर 17वे शतक हे खूप धामधुमीचे होते. दुष्काळ, परकीय आक्रमणे आणि त्यातच लोकांच्या अज्ञानाचा आणि असहाय्यतेचा फायदा घेणारे हे काही कर्मठ आणि दांभिक लोक. हो, परिस्थिती खूपच वाईट होती. अशा अंधकारमय काळात समाजाला दिशा देण्यासाठी आणि या दांभिकपणाला वठणीवर आणण्यासाठी हा असा खणखणीत अंकुश खरोखरच अत्यंत आवश्यक होता. तुकाराम महाराज हे समाजाचे फक्त एक आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक जागृत पहारेकरी होते. अगदी बरोबर. जिथे प्रेमाची गरज होती तिथे त्यांनी भरभरून प्रेम दिले, पण जिथे समाजाला जागं करण्यासाठी आसूड ओढण्याची गरज होती तिथे त्यांनी रवरव आणि कुंभपाकाची भीती दाखवायलाही जराही मागेपुढे पाहिलं नाही. हेच त्यांच्या व्यक्तित्वाचे खरे मोठेपण आहे. ते सत्याशी कधीच तडजोड करत नव्हते. हे सगळं ऐकताना आणि समजून घेताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये की आपण सहसा जुने ऐतिहासिक साहित्य हे फक्त त्या विशिष्ट काळापुरतं मर्यादित मानतो. आपल्याला वाटतं की ते तेव्हाच्या लोकांसाठी होतं. पण आज आपण जी चर्चा केली ती एका 350-400 वर्षांपूर्वीच्या साहित्यावर होती. तरीही ती आजच्या आता आधुनिक घडीला किती तंतोतंत लागू पडते ना. कारण मानवी स्वभाव आणि त्याच्या मूळ प्रवृत्ती फारशा बदललेल्या नाहीत. फक्त या प्रवृत्तींचे स्वरूप आणि रूप बदलले आहे.
अगदी याच मुद्द्यावर मला आजच्या या वेधक विश्लेषणाचा शेवट करायचा आहे. आपण 17व्या शतकातील कीर्तन आणि कथेच्या बाजारीकरणाबद्दल सविस्तर बोललो, पण आता जरा आजच्या आपल्या 21व्या शतकाकडे वळून पाहूया. बरं. आज आपण बघतो की माइंडफुलनेस, मेडिटेशन आणि योग ही एक अब्जावधी डॉलर्सची जागतिक इंडस्ट्री बनली आहे. हो ना, अगदी खरंय. निर्वाण किंवा मोक्ष हे आता एक ब्रँड नेम झाले आहे. मानसिक शांती मिळवण्यासाठी लोक हजारो, लाखो रुपये खर्च करून महागड्या शिबिरांना म्हणजे रिट्रीट्सला जातात. मोबाईलवर महागडे ॲप्स डाउनलोड करतात. हा एक अतिशय विचार करायला लावणारा पैलू आहे. यालाच आपण आधुनिक काळातलं कथा करून द्रव्य घेणे असं म्हणू शकतो का? होय, म्हणजे विचार करा, जर आज संत तुकाराम महाराज आपल्यात असते आणि त्यांनी आजचे हे 5 स्टार स्पिरिच्युअल रिट्रीट्स पाहिले असते, तर त्यांची प्रतिक्रिया काय असती? कल्पनेपलीकडचं आहे ते. एकीकडे असेही काही योग शिक्षक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत ज्यांना त्यांचे घर चालवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी काही फी घेणं भाग आहे. तो त्यांचा एक प्रामाणिक व्यवसाय असू शकतो. बरोबर. पण दुसरीकडे ह्याच पवित्र ज्ञानाला एका लक्झरी प्रॉडक्टसारखं, एका स्टेटस सिम्बॉलसारखं विकणारे लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. हाच तर तो कळीचा मुद्दा आहे. पोटापाण्यासाठी आणि स्वतःच्या वेळेचा आणि कौशल्याचा मोबदला म्हणून सन्मानाने काम करणे आणि दुसरीकडे लोकांच्या मानसिक अस्वस्थतेचा, त्यांच्या दुःखाचा गैरफायदा घेऊन निख्खळ अध्यात्माचा एक बिझनेस मॉडेल बनवणे. या दोन्हीमध्ये ना एक अतिशय पुसटशी रेषा आहे. आणि ती रेषा नेमकी कोणती, ती आपण कुठे आखायची हे आज प्रत्येकाने ठरवायची गरज आहे. आपण ज्यावेळी आपल्या स्वतःच्या मानसिक शांतीसाठी पैशांचं पाकिट उघडतो, तेव्हा आपण खरंच स्वतःचा आध्यात्मिक विकास करत असतो की नकळतपणे एका नव्या बाजारीकरणाला खतपाणी घालत असतो? आपणही त्या द्रव्य देणाऱ्यांच्या यादीत तर जाऊन बसत नाही ना, हा विचार करण्यासारखा आहे. नक्कीच. अध्यात्म ही माणसाच्या मनाला थंडावा देणारी निखळ सावली असली पाहिजे. ती पैशांच्या नाशीवर उभी असलेली, माणसाला होरपळून काढणारी तप्त भूमी बनता कामा नये. याच एका अंतर्मुख करणाऱ्या आणि ज्वलंत विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. यावर नक्की विचार होऊ शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणासह. तोपर्यंत ऐकत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न विचारत रहा.